नमस्कार. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की विमल आणि कल्पना किचनमधलं आवरून झाल्यानंतर तेवढ्यात तिथे अर्जुन येतो. त्यावेळी कल्पना अर्जुनला थांबवते आणि बोलते, अर्जुन थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावेळी त्या अर्जुनला बोलतात, अर्जुन आज तू जे काही वागला आहेस ते मला नाही पटलं आहे. त्यावेळी अर्जुन बोलतो, मॉम काय झालं, मी असं काय वागलो आहे? त्यावेळी कल्पना बोलते, अर्जुन आज सायलीचा वाढदिवस होता आणि तू आम्हाला सांगावंसं वाटलं नाही का? त्यावेळी अर्जुन बोलतो, नाही मॉम, मी तुला बोललो ना, त्यांना त्यांचा वाढदिवस मला आश्रमात साजरा करायचा होता. त्यावेळी कल्पना बोलते, फुकटच धातूर मातूर कारणं नको देऊस अर्जुन, तुलाही माहीत आहे सायलीचे आईवडील नाहीत, मग मलाच तिचे आईवडील व्हावं लागणार आहे. त्यावेळी अर्जुन मम्माजवळ पाहतच राहतो. व त्यावेळी कल्पना बोलते, अर्जुन तुझा वाढदिवस साजरा करायला तुझे आईवडील आहेत, तुझी भावंड आहेत, पण सायलीला कोण आहे रे आपल्याशिवाय? तिला आज वाटलंच असेल ना, आज मधुभाऊ नाहीत तर आपल्यासोबत कोणीच नाही. हे ऐकून कल्पना अर्जुनला खूप वाईट वाटत असतं. त्यावेळी कल्पना त्याला समजावते, अर्जुन तू आम्हाला सांगायला हवं होतं, सायलीचा वाढदिवस आहे तो, आम्ही खूप थाटात साजरा केला असता. आज माझ्या मुलीचा वाढदिवस, मला असा दिवस संपताना साजरा करायचा नव्हता. त्यावेळी अर्जुन बोलतो, मग मी समजू शकतो, पण त्यांना त्यांचा वाढदिवस आश्रमात साजरा करायचा होता म्हणून मी त्यांना तिकडे घेऊन गेलो. त्यावेळी कल्पना बोलते, हो समजलं, पण तू आम्हालाही सांगायचं होतं ना, आम्हीही सायलीच्या वाढदिवसाची तयारी केली असती आणि दणक्यात साजरा केला असता, कारण तिला कशाचीच कमी भासू द्यायची नव्हती. त्यावेळी अर्जुन आईची माफी मागतो आणि बोलतो, मम्मा मला माफ कर, मी अशी परत चूक कधीच करणार नाही. त्यावेळी कल्पना बोलते, तुला तर माहिती आहे, तू असा बोललास की मी तुला काहीच बोलत नाही, लगेच माफ करून टाकते. त्यावेळी अर्जुन हसायला लागतो. त्यावेळी कल्पना बोलते, अर्जुन एक काम कर, सायलीचे खरे आईवडील कोण आहेत हे शोधून काढ, कारण आपल्याला सायलीला आनंदात पाहायचं आहे. त्यावेळी अर्जुन विचार करायला लागतो आणि बोलतो, आता काही झालं तरी मी सायलीचे आईवडील कोण हे शोधून काढणार. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की रविराज, प्रिया सर्वजण बसलेले असतात. त्यावेळी प्रिया बोलते, बाबा आज तुम्ही ज्यांना माफ करायला जाता ते माझ्याशी कसे वागले ते तुम्हाला माहिती आहेत. तुमचा स्वभाव आहे चांगला वागण्याचा, पण ती लोकं चांगली नाही आहेत. अर्जुन माझ्याशी कसं वागला हे मी विसरू का? त्या पलीकडे जाऊन सायली आणि मधुभाऊ माझ्याशी खरंच नीट वागले नाही आहेत. आश्रमात कित्येकदा मी उपाशी झोपायची, थंडीने कुडकुडायची, पण कोणी कधी अंगावर पांघरून नाही टाकलं. खूप छळ केला आहे त्यांनी माझा. त्यावेळी हे सगळं सुमनला ऐकून आश्चर्य वाटत असतं. सुमन प्रियाजवळ पाहत असते, तर प्रिया अजून काय काय सांगण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी बोलते, अर्जुन माझ्याशी कसा वागला आहे, त्या जखमा खोलवर गेल्या आहेत बाबा, पण मी तुम्हाला समजून कोण घेणार? यावेळी आई हवी होती, आईने मला नक्कीच समजून घेतलं असतं. त्यावेळी सगळ्यांना वाईट वाटतं आणि प्रिया निघतच असते. त्यावेळी सुमन तिला थांबवते आणि बोलते, तू भाऊजींबद्दल वाईट गैरसमज करून घेतलायस. त्यावेळी रविराज तिला माफ करतो आणि बोलतो, माझ्या हातून अशी चूक नाही होणार, आणि तिला जवळ घेतो. ते पाहून नागराजला खूप आनंद होत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की सायली हे वाढदिवस साजरा केलेले फोटो मोबाईलमध्ये पाहत असते. त्याचवेळी तिथे अर्जुन येतो. मात्र आपण तिथे आलो आहोत याची कल्पना अर्जुन तिला व्हायला देत नाही आणि तिच्याजवळ पाहत असतो आणि बोलतो, मिस सायली सगळ्यांना आनंदात पाहण्यासाठी काय काय करतात. त्यांचे आईवडील नाहीत, पण ते त्या चेहऱ्यावर कधीच दाखवून देत नाही. हे पाहून अर्जुनला खूप आनंद वाटत असतो. तितक्यातच सायली अर्जुनला आलेलं पाहते आणि बोलते, सर तुम्ही कधी आलात? मी तुम्हाला पाहिलंसुद्धा नाही, कारण मी सकाळी अश्विन भाऊजीने जे फोटो काढलेत ते पाहत होते. त्यावेळी अर्जुन बोलतो, हो मी पाहिलं, तुम्ही फोटो पाहत होता. त्यावेळी अर्जुन बोलतो, आपल्याला आता केसवर लक्ष द्यावं लागेल आणि मधुभाऊ दोषी नाहीत हे सिद्ध करावंच लागेल. त्यावेळी सायली बोलते, हो माझा विश्वास आहे, ते तुम्ही सिद्ध करालच. त्यावेळी सायली बोलते, देवी आई आपल्या पाठीशी आहे, आपण नक्कीच जिंकणार. त्यावेळी अर्जुन तिच्याजवळ पाहतच राहतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन पोलीस स्टेशनला जाण्यासाठी तयारी करत होतो. त्याचवेळी तो लगेचच चैतन्याला फोन करतो आणि बोलतो की चैतन्य, काही झालं तरी आज मधुभाऊंना भेटायची परवानगी घे. त्याचबरोबर जे काही डॉक्युमेंट पोलीस स्टेशनला जमा केलेले आहेत ते पाहायची पण परवानगी घे. त्यावेळी चैतन्य बोलतो, आज चक्क तू पोलीस स्टेशनला जाणार आहेस का? तुला काही क्ल्यू वगैरे मिळाला आहे का? त्यावेळी अर्जुन बोलतो, ते मी तुला नंतर सांगेन. त्याचबरोबर मला मिस सायलींचे आईवडील कोण आहेत हे शोधण्यासाठी ते डॉक्युमेंट पाहिजे. त्यावेळी चैतन्य बोलतो, तू भलताच रोमॅन्टिक होत चालला आहेस. आता तर तू मिस सायलींच्या आईवडिलांना शोधणार आहेस. वा अर्जुन वा,
त्यावेळी अर्जुन बोलतो, ही मस्करी करायची वेळ नाही आहे. तू आधी जा आणि मी सांगितलेलं काम कर. कारण काही झालं तरी मिस सायलींचे आईवडील कोण आहेत हे मला शोधायचं आहे. असं बोलत असताना त्याचवेळी तिथे सायली येते. मात्र सायलीने एवढंच ऐकलेलं असतं की आज ते मधुभाऊंना भेटायला जाणार आहे. हे ऐकून सायली खूप खुश होते आणि विचारते, आज तुम्ही मधुभाऊंना भेटायला जाताय का? त्यावेळी अर्जुन नाईलाजाने हो असं बोलतो. त्यावेळी सायली पटापट त्याची आवरावर करायला सुरुवात करते. ती बोलते, मी सुद्धा तुमच्याबरोबर येणार आहे. मात्र अर्जुन तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो. पण सायली काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते. तिला आनंद झालेला असतो. त्यामुळे ती सायली अर्जुनची बॅग वगैरे पटापट हातात घेते आणि चालायला निघते. त्यावेळी अर्जुन बोलतो, मला कॉफी तरी पिऊ द्या. त्यावेळी सायली थांबते आणि बोलते, कॉफी प्या. त्यानंतर अर्जुन बोलतो, माझे सॉक्स कुठे आहेत? सॉक्स तरी द्या. त्यावेळी लगेचच सायली कपाटातून सॉक्स घेऊन येते आणि अर्जुनला बोलते, पटकन बसा आणि घाला बरं का. त्यावेळी सायलीला अर्जुन बोलतो, तुम्ही तर आज कहरच करताय. अगदी शाळेतल्या मुलासारखं माझी तयारी करताय. ते ऐकून सायली शांतच होते. ती बोलते, राहून देते नंतर. आधी तुम्ही पटापट तयारी करा. पटकन सॉक्स घाला. सॉक्स घालायला कितीसा वेळ लागतोय? त्यावेळी अर्जुन बोलतो, हो हो घालतो. आता मला एक मदत करा. रस्ता क्रॉस करायला मदत करा हां. तेव्हा हे ऐकून सायलीला हसायला येतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की प्रियाचा हात भरपूर दुखत असतो. त्यामुळे ती जखमेजवळ पाहतच असते. तितक्यातच तिथे रविराज कॉफी घेऊन येतो आणि ते सर्व पाहतो. तर रविराजला खूप वाईट वाटत असतं. मग रविराज लगेचच बँडेज पट्टी घेतो आणि त्या जखमेवर लावतो आणि बोलतो, तन्वी मला माफ कर. माझा असा उद्देश नव्हता गं, पण मी तरी काय करू? ह्या सगळ्या गोष्टी मला प्रतिमानेच तर शिकवल्या आहेत. समोरचा कितीही वाईट वागला तरी त्याच्याशी वाईट नाही वागायचं. तरी प्रिया बोलते, हो बाबा, मला माहिती आहे तुम्ही किती चांगले आहात, पण ती माणसं तशी नाही आहेत ना. त्यावेळी रविराज बोलतो, हो, मी आता असं नाही करणार कधी. मी सायली आणि मधुभाऊंना कधीच माफ करणार नाही. हे ऐकून प्रिया खूप खुश झालेली असते. ती मनाशीच बोलते, की किल्लेदार, तुला गुंडाळण्यासाठी मी आज माझ्या हाताला जखम करून घेतली, पण मी असं परत नाही करणार. मात्र रविराजला यातलं काहीच माहीत नसतं. त्यावेळी रविराज बोलतो, मला माफ कर बेटा. त्यावेळी ती बोलते, हो बाबा, मी माफ केले आणि तुम्ही जगातले सगळ्यात बेस्ट बाबा आहात, असं बोलून ती त्यांना मिठी मारते. तर त्यानंतर रविराज बोलतो, बस झालं. तन्वी, आता एक काम कर, आता विपुलला फोन कर आणि डिनरला जा. त्यावेळी ती नाही असं बोलते. ती बोलते, आज माझा अभ्यास आहे, परीक्षा जवळ आली आहे. त्यावेळी रविराज बोलतो, चालेल, आज नको, पण उद्या मात्र नक्की जा. त्यावेळी प्रिया नाईलाजाने हो असं बोलते. त्यावेळी रविराज खूप खुश होतो. मग दोघंजणही कॉफी पितात. मात्र प्रियाच्या चेहऱ्याचा रंग उडालेला असतो. तर दुसरीकडे चैतन्याने अर्जुन आणि सायलीला भेटण्यासाठी परवानगी काढलेली असते. त्यावेळी सायली ते पाहून खूप खुश होते. मात्र अर्जुन तिला आतमध्ये घेऊन जात नाही, बाहेरच थांबायला सांगतो. त्यावेळी ती चैतन्यासोबत बाहेर थांबते. मात्र तिला खूप कंटाळा आलेला असतो. कधी एकदा मधुभाऊंना भेटतं असं झालेलं असतं. तर दुसरीकडे अर्जुन मधुभाऊंना बोलतो, मधुभाऊ नमस्कार. त्यावेळी मधुभाऊ बोलतात, सुखी राहा. त्यावेळी अर्जुन बोलतो, नाही, आता यशस्वी हो असा आशीर्वाद द्या. तेव्हा मधुभाऊ बोलतात, हो, नक्कीच यशस्वी होणार. विजय हा नेहमी सत्याचाच होतो. त्यावेळी अर्जुन मधुभाऊंना विचारतो, मधुभाऊ, त्या रात्रीची कोणती घटना आठवते आहे का? जास्तीत जास्त आपल्याला एकच घटना तुम्हाला आठवली तर बरं होईल, ती म्हणजे साक्षी शिकरेबद्दल. ते ऐकून मधुभाऊ विचार करू लागतात. तर दुसरीकडे सायली मात्र फेऱ्या मारत असते. तिला कधी एकदा मधुभाऊंना भेटते असं झालेलं असतं. ज्यावेळी अर्जुन प्रश्न विचारतो त्यावेळी मधुभाऊंना आश्चर्य वाटतं आणि ते विचार करू लागतात. तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की सायली ही मधुभाऊंना जाऊन भेटते. त्यावेळी सायलीला पाहून मधुभाऊ खूप खुश होतात व बोलतात, साऊबाळा, तुला काही त्रास तर नाही ना झाला वाढदिवसादिवशी? तर दुसरीकडे पाहायला मिळतं की अर्जुन आणि चैतन्य सगळे डॉक्युमेंट्स पाहत असतात. मात्र त्या डॉक्युमेंटमध्ये सगळ्यांचे डॉक्युमेंट असतात, फक्त नसतात ते सायली आणि प्रियाचे डॉक्युमेंट. हे पाहून अर्जुनला आणि चैतन्याला आश्चर्य वाटतं. ते विचार करू लागतात. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आजच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.